एक 3 वर्षांचे चिमुकलं मूल अंगणवाडीतून घरी परतत होतं, पण घरापर्यंत पोहोचण्याआधीच 5 भटक्या कुत्र्यांनी या मुलावर हल्ला केला. एवढंच नाही, या कुत्र्यांनी त्या चिमुकल्याला अक्षरशः रस्त्यावर ओढत नेलं आणि काही क्षणांसाठी त्या रस्त्यावर फक्त त्या मुलाच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. ही घटना बंगळूर जवळच्या चिक्कूजाडा परिसरात घडली. पण या घटनेनंतर फक्त त्या एका मुलाच्या सेफ्टीचा प्रश्न निर्माण झालेला नाही, तर एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. भटक्या कुत्र्यांची सेफ्टी महत्त्वाची, पण मग आपल्या लहान मुलांच्या सेफ्टीचं काय? बंगळूर जवळच्या चिक्कजाडा परिसरात 3 वर्षांच्या एका मुलाला अंगणवाडीतून घरी परतत होता. रस्त्यावर काही स्ट्रीट डॉग्स होते. अचानक या कुत्र्यांनी मुलाचा पाठलाग सुरू केला. पाहता पाहता 5 कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या चिमुकल्याला रस्त्यावर ओढत नेलं. मुलाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने आसपासच्या लोकांनी ही घटना पाहिली आणि मदतीसाठी धाव घेतली. कुत्र्यांना दूर केल्यानंतर मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडिओही समोर आलाय आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच पडतो. 3 वर्षांचं एवढंसं मूल स्वतःचा बचाव तरी कसा करणार? पण इथेच या बातमीचा खरा मुद्दा सुरू होतो. कारण आपल्या शहरांमध्ये स्ट्रीट डॉग्सचा प्रश्न काही नवीन नाही. एकीकडे ॲनिमल लवर्स आहेत. त्यांचं म्हणणं आहे की स्ट्रीट डॉग्सना त्यांच्या जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवर पाठवणं किंवा शेल्टर होम्समध्ये ठेवणं हा कायमचा सॉल्युशन नाही. कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होता कामा नये, हेही तितकंच खरं आहे. पण दुसरीकडे जर या स्ट्रीट डॉग्सकडून लहान मुलांना वारंवार अटॅक होत असतील, तर मग या मुलांच्या सेफ्टीची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? कारण मुद्दा हा कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्यांचा नाही आणि मुद्दा कुत्र्यांना मारणाऱ्यांचाही नाही. खरा मुद्दा आहे माणसं आणि स्ट्रीट डॉग्स दोघेही सुरक्षित राहतील अशी सिस्टीम तयार होणार कधी? आणि लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त बंगळूरपुरता मर्यादित नाही. देशातील अनेक शहरांमध्ये स्ट्रीट डॉग्स अटॅक्सच्या घटना समोर येत असतात. कधी एखाद्या लहान मुलाला टार्गेट केलं जातं, कधी रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीवर हल्ला होतो, तर कधी बाईकवरून जाणाऱ्या व्यक्तीला हे कुत्रे पाठलाग करतात. म्हणजे प्रॉब्लेम समोर आहे, पण प्रश्न आहे त्यावर परमनंट सॉल्युशन काय? फक्त भटक्या कुत्र्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं की फक्त त्यांना तिथेच ठेवणं? दोन्हींपैकी एकच पर्याय निवडून हा प्रश्न सुटणार नाही. एकदा फक्त त्या आई वडिलांच्या जागेवर स्वतःला ठेवून बघा. तुमचे 3 वर्षांचे मूल सकाळी अंगणवाडीत जातं. तुम्हाला माहीत आहे की काही वेळात ते घरी परत येईल आणि अचानक तुमच्या मुलावर 5 कुत्रे अटॅक करतात. तुम्ही तिथे नाही. मदत पोहोचायला काही सेकंद लागतात आणि त्या काही सेकंदांमध्ये तुमच्या मुलासोबत काय होतंय याची तुम्ही फक्त कल्पनाच करू शकता. पालकांसाठी ही भीती किती मोठी असेल याचा विचार करा. म्हणूनच या घटनेकडे फक्त कुत्र्यांनी मुलावर हल्ला केला एवढ्यापुरतं पाहून चालणार नाही. यासाठी भटक्या कुत्र्यांना ना मारणं हा काही उपाय नाही. पण मुलांवर अशा प्रकारे हल्ला होत असताना फक्त कुत्र्यांना पण जगण्याचा अधिकार आहे एवढं सांगूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. त्यासाठी योग्य सिस्टीम लागेल. भटक्या कुत्र्यांचं स्टेरिलायझेशन, वॅक्सिनेशन, कचरा व्यवस्थापन, आक्रमक कुत्र्यांची ओळख आणि जिथे गरज आहे तिथे योग्य शेल्टर होम्स आणि रेस्क्यू व्यवस्था. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य लोकांसाठी सुरक्षित रस्ते. कारण ॲनिमल सेफ्टी महत्त्वाची आहेच, पण त्याचवेळी आपल्या शहरात खेळणारं प्रत्येक 3 वर्षाचे मुलंही सेफ असलंच पाहिजे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना वाचवायचं असेल तर त्यासाठी योग्य सिस्टीम तयार करायला हवी आणि मुलांना वाचवायचं असेल तर त्यासाठी सेफ्टी ही प्रायोरिटी असायला हवी. कारण पुढचा अटॅक होण्याच्या आधी आपण सावध होणार का, की पुढची अशी घटना होण्याआधीच व्यवस्थेला जाग येणार? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.